सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरून जाण्यासाठी हा महामंत्र श्री गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती ह्यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी ह्या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 113। सूक्ष्म ध्यान। परात् परतरं ध्येयं नित्यमानन्दकारकं हृदयाकाशमध्यस्थं शुद्धस्फटिकसन्निभं। पराहुन पर ध्यानाचे लक्ष नित्य आनंदकारक हृदयाकाशात मध्यभागी स्थित असलेले शुद्ध स्फटिका समान निर्मल असे गुरुचे चिन्मय रूप होय। ध्यानाच्या वेळी हृदयस्थ परमेश्वरावर ध्यान करण्याची अतिसूक्ष्म साधना सांगण्यात येत आहे। कुंडलिनी योगाने देहशुद्धी झाली की देहाचे देऊळ होते। मग हृदयी श्री गुरुमूर्ती स्थापन करावी। ह्या मूर्तीचे वर्णन हा श्लोक करीत आहे। गुरु रूपापेक्षा गुरु स्वरूप सर्वश्रेष्ठ, चिन्मय दिव्य गुरु रूपाहून श्रेष्ठ काही नाही। ध्यान कशाचे करायचे तर अशा प्रकाशमय तेजस्वी गुरुमूर्तीचे। असे चिन्मय ध्यान नित्य आनंद देणारे ठरते। देहधारी गुरुमूर्तीचे ध्यान तेवढे आनंददायी का होत नाही तर साधकाच्या मनातील विकल्प अशा ध्यानाच्या आड येण्याची शक्यता असते। गुरुचे बाह्य आचरण बघितले जाते। चरणापेक्षा आचरण व गुरु काय सांगतो ह्यापेक्षा गुरु काय करतो, कसा वागतो ह्याचेच चिंतन होते। गुरुचे वागणे कोणाला कळण्यासारखे नसल्याने नकळत गुरु पक्षपाती म्हणून साधकाचा गैरसमज होतो। डॉक्टर तरी सर्व रोग्यांना सारखे उपचार करतो का? एकाला क्विनाईनची इंजेक्शने तर दुसऱ्याला ग्लुकोजची। पण आपण अशी विषम ट्रीटमेंट समजू शकतो, गुरुची वर्तणूक मात्र समजू शकत नाही। गुरु सर्वांना सदैव प्रेमच देत असतो, पण घेणाऱ्याची जशी पात्रता तसे ते दिले जाते। माता गृहिणी नाही का घरातल्या पोरांपासून थोरांपर्यंत कुवतीप्रमाणे आहार देते। गुरुचे दिव्य प्रेम झेपायला साधकाच्या देहमन बुद्धीचा तेवढा विकास व्हायला हवा। सिंहिणीचे दूध धरायला सुवर्ण पात्रच हवे। तद्वत गुरुची दिव्यता सर्वांना सारखी पेलणे शक्य नाही। म्हणून हा श्लोक सांगतो की चिन्मय गुरुमूर्तीचे ध्यान सर्वोत्तम। जसे समाधिस्थ गुरुविषयी किल्मिष मनात येत नाही तसे चिन्मय गुरुमूर्ती ध्यानाने गुरुच्या आचरणाकडे लक्ष वेधले जात नाही। ही चिन्मय मूर्ती सदा आनंदच देते। साधकाच्या मनात विकल्प उठून हा आनंद काळवणला जात नाही। ही चिन्मय मूर्ती कशी दिसते तर शुद्ध स्वच्छ स्फटिकाची असल्याप्रमाणे, जणू स्फटिकाचा पुतळाच। दुष्ट अनिष्ट संकल्प नाहीसे झाले की हृदयात पोकळी निर्माण होते, गाभारा तयार होतो। तेथेही चिन्मय मूर्ती स्थापन करायची। हा श्लोक साधकाने आपले अंतःकरण रिकामे मोकळे निर्विकार करून हृदयाच्या गुहेत गुरुच्या चिन्मय मूर्तीची प्रस्थापना व ध्यान करण्याची उत्तम साधना सांगतो। स्थूलाकडून सूक्ष्माच्या पातळीवरची ध्यान साधना वर्णन करतो। देह न वापरता, इंद्रियांचा उपयोग न करता केवळ मन वापरून गुरुमूर्तीच्या ध्यानाचा उपाय सांगतो। अशा चिन्मय पूजेत सर्व बाह्य पूजा येतात। चिन्मय गुरुमूर्तीवर ध्यान सत्वर फलदायी ठरते। सद्गुरुनाथ महाराज की जय।